दुसरा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आहे सत्यव्यान आणि नॉन स्ट्राईक एंड वरती हर्षद. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्क वरती विशाल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडेसे बीट झाल्यात, मात्र वाईट बॉल आहे, स्क्वेअर बॉल आहे आणि या एका धावेने 1+1 एक 22ची धाव मिळाले आणि श्री गणेशा झालाय या वाईट धावेने. 2 धावा धावफलकावरती. मान्यवर कक्षामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. सकाळचे सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती खूप लाख मोलाची या स्पर्धेसाठी ठरली गेले. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपल्याला प्रेसिडेंट अध्यक्ष बघायला मिळत आहेत मान्य श्री रघुनाथ जोगारी साहेब यांचं आपल्याला या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये विराजमान होताना ज्यांना आपण बघू शकता. रेफर केलंय नक्कीच बॅट्समॅनने रेफर केलं गेलंय आणि या ठिकाणी निरीक्षण केलं जाईल व्यवस्थित आणि तुमच्यापर्यंत उत्तम दर्जाचं जे डिसिजन आहे ते दिलं जाईल. फलंदाजाचं असं म्हणणं आहे की प्रथमतः हात लागलाय असताना डिसिजन असं आहे की कीपरच्या हातातून बॉल निसटला होता, मात्र बॉल हा एस्ट्याना त्या ठिकाणी लागलाय. फलंदाज बाद आहे, लक्षात घ्या. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. येस, इट्स आउट. कारण की जर बघितलं तर जरूर एसटी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटला होता, मात्र बेल्स त्या ठिकाणी पडल्या नव्हत्या. चेंडू एस्ट्यावरती जेव्हा लागलाय तेव्हा बेल्स डाऊन झाल्यात. सो फलंदाज इट्स आउट आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे ठाकूरपाडा या संघाला. प्रत्येक खेळाडूंनी लक्षात घ्या, ज्या वेळेला थर्ड अंपायर तुम्ही घेताय त्या वेळेला जर बघितला तर तिसरे अंपायर म्हणजेच समालोचक यांच्याकडे एक संधी दिली आहे आणि त्यांच्याकडे जे काम दिलंय ते महत्त्वपूर्ण काम आहे आणि ते सुंदर रीतीने या ठिकाणी पार करत असतात. आणि समालोचक किंवा मग पंच ह्या कोणीही कुठल्याही संघाच्या बाजूने नसतो, तो त्याचा 100% हा प्रत्येक स्पर्धेमध्ये देत असतो. त्यामुळे प्लीज या वेळेला चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू.
चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 आणि 2 चेंडूंमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा. प्रथमतः ठाकूरपाडा स्टार जुचंद्र हा संघ फलंदाजी करतोय आणि धावसंख्येचाच डोंगर त्यांना हा जास्तीत जास्त हा पूर्ण करायचा आहे. दरम्यान गोलंदाजी ज्या वेळेला अतिशय जबरदस्त होत आहे, क्या बात आहे. आता खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने हाताळलाय आणि एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये आपण बघताय मान्य श्री सुनील दादा पागी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या जोडीला मेघनाथ दादा भोवर यांचंही या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. हवेमध्ये चेंडू चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय फलंदाजाने आणि बघता बघता दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 5 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय 4. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल फलंदाजी तेवढी होताना दिसत नाहीये. पहिला विकेट डाऊन नक्की झालाय, हर्षद माघारी परतलाय, मात्र आता सत्यवान आणि जयेश या दोघांवरती मात्र खूप जबाबदारी आहे. फुल टॉस बॉल स्विंग केले चेंडूला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, करणार नाहीये चुकी आणि यावेळेला दुसरा धक्का टीम ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाला. जयेशकडून जास्त अपेक्षा होत्या, ज्या अनुषंगाने तो कित्येक वर्ष झाली या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं सादरीकरण करत असतोय. मात्र बेस्ट ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये जयेश हा आपल्याला बघायला मिळतोय. अपेक्षा होत्या मात्र त्या अपेक्षा भंग केल्या गेल्यात आणि जयेश हा मैदानाच्या बाहेर झालाय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दीपेश हा आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि आता लेफ्ट आर्म बॅट्समॅन ऑन द स्ट्राईक. फिल्डिंगची रचना आपण बघताय, जे बाहेरील 3 क्षेत्ररक्षक आहेत त्यांना डायरेक्टली आपण बघताय ऑन साइडला तैनात केलं गेलंय. लेफ्ट आर्म बॅट्समॅन साठी ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पुरती मात्र मिळेल 1 धाव. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 6 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. देऊया डीजे यांना संधी आणि ऐकूया या सकाळच्या सत्रामध्ये एक मधुर संगीत. जेवढा वेळ लागेल तेवढाच खर्च करा मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर चहूबाजूला डोंगर रांगा आहेत आणि मग थोडंसं बॅट लाईटमध्ये संध्याकाळचे सामने आपल्याला खेळताना बघायला मिळतात. त्यामुळे सकाळचे जे जेवढे लवकर सामने होत आहेत तेवढे आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. किरण गोलंदाजच्या मार्कवरती. आता 30 पॉवर प्लेचं बंधन जे होते ते समाप्त झालंय. आता 30 सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतील. लेफ्ट आर्म बॅट्समॅन ह्याच्यासाठी पहिलाच बॉल किरणचा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, मात्र लेग स्टंपच्या खूप बाहेर. पंच अतुल राव सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय की हा चेंडू स्वैर आहे. 1 धाव मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावरती. 7 हा आकडा लक्षात येते ज्या वेळेला आठवण आपल्याला नक्कीच येऊन जाते महेंद्रसिंग धोनी यांची. पुढचा बॉल
एक पहिला चेंडू जर बघितला तर वाईट हात आलाय. आता पुढचा बॉल म्हणजेच पहिला बॉल घेऊन जातील गोलंदाज. यावेळीचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र प्रयत्न असफल ठरला गेलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला बघायला मिळते. दीपेश आता थोडंसं स्ट्रगल करताना दिसलाय. काय जबरदस्त स्पर्धा. आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. केतकी बॉईज खंडीपाडाच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त मैदान आपल्याला बघायला मिळत आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू जातोय, अडला जाते चेंडू त्या ठिकाणी. मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली. 8 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जर बघितलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि जाबरपाडा संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते आणि फलंदाजांना मात्र बांधण्याचं काम जे केलंय गोलंदाजाने ते दर्जेदार राहिले आतापर्यंत. एक लेफ्ट आर्म बॅट्समॅन, एक राईट आर्म बॅट्समॅन, त्या कारणास्तव जर बघितलं तर फिल्डिंग जी रचना आहे ती थोडीशी बदलावी लागते. पुढचा बॉल गोलंदाज किरणचा. आतापर्यंत प्रभावित केलाय. पहिला चेंडू वाईट हाताळला गेलाय, मात्र त्यानंतर 2 चेंडूचा हाताळल्यात ते जबरदस्त हाताळल्यात. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकाने मात्र यावेळी चुकी केलंय. झेल हा धरतीला दान केला जाते आणि आयुष्यमान भवाचा आशीर्वाद सत्यवान या फलंदाजाला मिळाला गेलाय. एक सोपा झेल या ठिकाणी घेता आला नाही या क्षेत्ररक्षकाला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी सुखरूपरित्या क्रीजमध्ये राहील, कारण की झेल सुटला गेलाय. एकच धाव मिळालाय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र हलुवार आणि संत गतीने मात्र पुढे सरकताना दिसेल 9 अंकावरती. नेक्स्ट बॉल टू गो. किरण याचा पुढचा बॉल आता ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झालात फ्लंबल आणि त्यांना भेदून चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय. इट इज अ ब्युटिफुल 4 रन्स. चौकार. धन्यवाद डीजे. अति घाई संकटाड नाही असं म्हटलं जातं. ते क्षेत्ररक्षकाने घाई केले त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा फलंदाजाला झालाय. 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 13 या अंकावरती. या वेळेला चांगला चेंडू आहे का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण की ज्या अनुषंगाने ऑप्शनच्या बाहेर येऊन फलंदाजाने हा फटका खेळण्याचा केलाय, एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू एस्टॅनच्या वरून ट्रॅव्हल झालाय, याचाच अर्थ आलाय हा एक चांगला बॉल. शेवटचा एक बॉल या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावर. संघासाठी हा एक महत्वपूर्ण षटक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक आल्यात, मात्र अखेरकार झेल हा मात्र मिळाला गेलाय क्षेत्ररक्षकाला. दुसरं षटक प्रगतीपथावर. हा तिसरा फलंदाज बाद झालाय ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त ना फक्त 13 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. बांधिले शिवबान राजान 16 मराठी मातीचा सण ह्यो आला रे. झालं ग माय ग ग ग ग. धन्यवाद डीजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारावरती हे एक संगीत वाजवलं गेलंय आमच्या डीजे वादकाने. संपूर्ण महाराष्ट्राचे ओनर असं म्हणायला काही हरकत नाहीये. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत
गोलंदाज योगेश. आता सत्यवानवरती मोठी जबाबदारी आहे, कारण की जर बघितलं तर सलामीसाठी आल्यात आणि सलामीची जी भूमिका त्यांना अदा करायची आहे ते आतापर्यंत दिसत नाहीये. एक झेल त्याचा नक्की सोडलाय, मात्र त्या संधीचा आता सोनं करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील, कारण की शेवटचे 2 षटकं आता शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जरी आपल्याला बघितलं तर 35 धावा आल्या तरी मात्र एक चांगला स्कोर बघायला मिळेल. दरम्यान यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मात्र शॉट मिड विकेट एरियामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि बघता बघता 2 फलंदाजांनी 1 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 14, 14 धावा. आतापर्यंत गोलंदाजी अतिशय जबरदस्त राहिले टीम पेल्हारपाडा या संघाची, जाबरपाडा पेल्हार या संघाची. पुढचा बॉल यावेळेला बीमर करून बसल्यात गोलंदाज. झेल तर घेतलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही झालाय, मात्र एकाच धावेवरती सहमत आहेत. नो +1 अशा या 2 धावा या ठिकाणी मिळतील दोन्ही फलंदाजांना आणि धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. आता फ्री हिट आहे, मोठा फटका, मुक्त फटका मारण्याची संधी. कालचा पहिला दिवस ओपनिंग डे आपल्याला बघायला मिळाला आहे आणि त्या ओपनिंग डे मध्ये जर बघितले तर 12 संघ इन ॲक्शन मध्ये बघायला मिळाले. त्यामध्ये जर बघितला तर स्वतः आयोजक संघ आपल्याला खेळताना दिसलाय आणि त्याने जर बघितला तर कालचा दिवस त्यांच्या नावावरती राहिलाय. केतकी बॉईज खंडीपाडा. काही जबरदस्त प्रतिनिधित्व, काही जबरदस्त खेळ राहिला कालच्या दिवसामध्ये आणि सुपर 4 मध्ये मात्र आपला शिक्कामोर्तब केला गेलाय. वैभव धूम असेल, दिनेश असेल, मयूर असेल, एकनाथ दादा असतील, काय जबरदस्त खेळ कालच्या माध्यमातून त्यांच्यात झालाय. पुढचा बॉल आता सामना करेल सत्यवान. फ्री हिट. यावेळेला मात्र हात खोललेत, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, झेल घेतले, मात्र काही नुकसान होणार नाहीये. मात्र एकच धाव या ठिकाणी मिळाली. असं वाटलं होतं की नक्कीच सीमारेषेच्या बाहेर चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल जायला बाहेर होईल की काय, मात्र तसं काही होताना दिसलं नाहीये. एकच धाव पुन्हा एकदा मिळालंय. आतापर्यंत जर बघितलं तर सत्यवान या ठिकाणी स्ट्रगल करतोय. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ऑन साइडला झेल होईल का, तर नाही असं उत्तर आलंय आणि चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. माझा समाज जागा झालाय हो, माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैऱ्यात गोंधळ, आता उडलाय वैऱ्यात गोंधळ. हे आलाय आदिवासी वाद आमचं, आलाय आदिवासी वाद, आलाय आदिवासी वाद आमचं, आलाय आदिवासी वाद. जबरदस्त या ठिकाणी गाणं. डीजे वादक ही अशी जर गाडी तुम्ही वाजवली तर नक्कीच अंगाला शहारा येतोय प्रत्येक वेळेस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न धाडस केलाय, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 4, अजून सुद्धा 2 शिल्लक असतील या षटकातील. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, मात्र यावेळेला इनटू द गॅप केलाय बॉलला. चेंडू निघून जाईल, थांबणार नाही. सीमारेषेच्या बाहेर कव्हर क्षेत्रामध्ये आला. एक सुंदर फटका 4 धावांचा. अरे गावा गावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये. धन्यवाद डीजे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना आज कुठलाही फलंदाज, कुठलाही खेळाडू जर 7 समुद्र पलीकडे गेला तर मात्र वसई तालुका आदिवासी असोसिएशन हे नाव घ्यायला कधी विसरू नका. आणि कुठल्याही कानाकोपऱ्यात जर तुम्ही गेले तर मात्र मी आदिवासी आहे हे लक्षात घ्या, हे सांगायला विसरू नका.
षटकाची झाली या ठिकाणी समाप्ती तिसऱ्या षटकाची. आणि 3 षटकानंतर जर बघितलं तर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या जोडली गेले स्कोर बोर्डवरती, ती म्हणजे 29 धावा. देऊया डीजे वादक यांना संधी आणि ऐकूया पुन्हा एकदा तेच गाणं. गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये एकच नाव हे गाजतया. गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये एकच नाव हे गाजतया. माझ्या राघोजीचं गाणं वाजतया तवा आदिवासी पोरग नाचतया. माझ्या राघोजीचं गाणं वाजतया आदिवासी पोरग नाचतया. तारीख 8 नोव्हेंबर राघोजी भांगरे जन्मदिनाला. नाचतई पोरग राघोजी भांगरेच्या जयंती सणाला. नाचतई पोरग राघोजी भांगरेच्या जयंती. शेवटचं आणि अंतिम षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल ह्याच्याकडे सुद्धा पाहायला जाईल, कारण की ज्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी राहिलंय आणि धावसंख्या जर बघितली तर 29 धावा आणि शेवटचं षटक या ठिकाणी राहिलं गेलंय. चंद्रकांत आल्यात मला वाटतंय आणि त्यांच्या माध्यमातून हे एक निर्णायक षटक होईल काय ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल, कारण की हाणामारीचं षटक आहे, अजून सुद्धा स्ट्रगल करताना दिसलाय फलंदाज सत्यपान आणि ह्याच्याकडे आता लक्ष असेल. पहिलाच बॉल राईट ओव्हर द विकेटचा मारा करत असताना चंद्रकांत आता मात्र सज्ज झाल्यात. सत्यवानला हात खोलावा लागतील, हवाई सफर करावा लागेल आपल्या संघाला मोठं टार्गेट जर सेट करायचं असेल तर. स्लोवर वन स्विंग अँड मिस, मात्र या वेळेला थोडंसं हलकीशी दिशा दिली गेली या चेंडूवरती आणि बघता बघता मात्र एक धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कंप्लीट झाली गेली. या एका धावेने संघाची धावसंख्या आता 30 या अंकावरती बघायला मिळते. गोलंदाजी आतापर्यंत जबरदस्त राहिलाय. पहिलं षटक हाताळत असताना विशालने 6 धावा खर्च केल्या, जे पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्यानंतर जर बघितलं तर किरण याने फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मग तिसऱ्या षटकामध्ये थोडासा मार पडला गेला आणि 16 धावा योगेशने खर्च केल्यात आणि आता चंद्रकांत पहिल्याच बॉलवरती मात्र 1 धाव देताना दिसलाय. पुढचा बॉल आता सामना करेल फलंदाज विनीत. रेवा साटम करण्याचा प्रयत्न मात्र सफल होताना दिसत नाहीये. काही गरज होती का या फटक्याची असं मात्र सत्यपान त्याला नक्कीच म्हणेल, कारण की ज्या अनुषंगाने बॅट फिरवली होती मात्र फटका चांगला येताना दिसला नाही. डॉट बॉल. शेवटची 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढे सरसावून कॅचची शक्यता, क्षेत्ररक्षक करणार नाहीये चूक, भागवले आपल्या संघाची भूक आणि धक्का नंबर असेल हा 4था. उठ आदिवासी वीरा तू कर जरा विचार, ठोकून छाती वाघाची ही देर तू ललकार. उठ आदिवासी वीरा तू कर जरा विचार, ठोकून छाती वाघाची ही देर तू ललकार. हे घे हाती तलवार कर अन्यायावर वार, हे घे हाती तलवार कर अन्यायावर वार. आजवर अन्यायाचा झाला तू शिकार, तुझ्याच जमिनीत कसा झाला तू साकर. आजवर अन्यायाकरिता लढणाऱ्या त्या थोर क्रांतिकारकांना मानाचा मुजरा, विनम्र अभिवादन असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कीर्ती कुमार आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेला जर बघितलं तर अपील दाद मागितले, मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळत आहे. कुठेतरी व्हेरिएशन करताना दिसलाय गोलंदाज
आणि हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला डाव नुकताच या ठिकाणी समाप्त होत आलाय आणि धावसंख्या जर विचार केला तर आतापर्यंत आहे 30 धावा. ऑन साईडला खेळला गेलाय सरळ रेषेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मिळेल फक्त 1 धाव आणि एका धावेने 31 धावा या धावफलकावरती बघायला मिळाल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक. सत्यवानला आता मोठा फटका मारावा लागेल, कारण की ज्या अनुषंगाने त्याने सलामी ही स्वीकारली होती आणि सलामीला येत असताना फक्त 4 ते 5 चेंडूंना सामोरे जात असताना काही धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात. यावेळेला जर बघितलं आपण तर स्क्वेअर बॉल आहे का, व्हाईट बॉल आहे का ह्याच्याकडे बघितलं जाईल. मात्र दुसरे धावायचा प्रयत्न, फलंदाज घातक आपल्याला बघायला मिळत आहे. डेंजर झोन मध्ये आहेत सत्यवान आणि त्या ठिकाणी पाहणी केली जाईल आणि डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला येस व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट प्लस 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट झाल्यात की नाही याच्याकडे बघितलं जाईल. येस आउट, फलंदाज बाद. थोडेसे माघारी पडल्यात सत्यवान, मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. 1 चेंडू खेळण्यासाठी आपल्याला बघायला मिळतात. नवीन फलंदाज मला वाटते भावेश वनगा सर आपल्याला जाताना दिसतात. एक सुंदर समालोचक त्यांचंही आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. मात्र आज इन ॲक्शन मध्ये आहेत आणि त्यांना आपण 1 चेंडू खेळण्याकरिता जाताना बघितलंय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि आता चंद्रकांत याला मिळालेलं यश आपल्याला बघायला मिळत आहे. ऑन साईडला फेकून दिलंय चेंडूला, मात्र थोडासा कमी पडलाय भावेश आणि जर बघितलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन परतल्यात. चांगला फटका होता, स्वतःवरती नाराज, अखेरकार डोक्यावरती हात आले. असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र तसं काही घडताना दिसलं नाही. फलंदाज बाद झाला. पहिला षटक, पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या डावेच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत होती ठाकूरपाडा स्टार जुचंद्र ही टीम आणि त्यांनी धावा बनवल्यात आपल्याला बघायला मिळतात. त्या म्हणजे 33 आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे आई गावदेवी जाबरपाडा पेल्हार या संघाच्या समोर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकच्या नंतर ऐकूया एक मधुर संगीत आणि त्यानंतर येऊया आमचे साथी समालोचक मित्र जयेश डुकले यांच्याकडे. निजचा वासरू आला चरायले, दुर्गन साजनी आली डोंगराले. नाचते साजनी हिरवे ते मलात, नाचते साजनी हिरवे ते रानात. तू साजना तुला मिला मी हो इथे नांगर सोडून ठगुना. पुरापणाचे गाजो पारे माझ्या जीवाला बिवाया, चंदना रातील नदीची खोरेला सकर काय पुळव्याला. नाचते साजनी हिरवे ते मलात, नाचते साजनी हिरवे ते रानात. वाजवतो पावी वाजवी तू नजारे, वाजवतो पावी वाजवी तू नजारे. धन्यवाद सुनीलजी बागी, मेघनाथ जीवर, रघुनाथ जोगारी साहेब. नक्कीच ॲक्शनमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील नेक्स्ट मॅचमध्ये. सध्या तरी मंचावरून रजा घेत आहेत, परंतु या स्पर्धेला अवश्य भेट मात्र नक्कीच सुनील पागीजी साहेबांची, रघुनाथ जोगारी साहेबांची देखील मिळेल. बघा आपण पहिल्या इनिंगचा खेळ अगदी सुंदररित्या पाहिला आणि या पहिल्या इनिंगमध्ये ज्याप्रमाणे धाव फळकावर आपण पाहू शकतो धावा लगावलेल्या आहेत, चांगल्या धावा आहेत. 34 धावा म्हणजे फाईट केली जाईल, कारण की गोलंदाजी अटॅक चांगला आहे ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाचा. आणि मग थोडीशी मेहनत मशक्कत ही करावा
लागणार आहे. कारण की जिथे गावदेवी जाबरपाडा पेल्लार हा संघ त्यांच्याकडे आपण बघितलं तर मग बॉलिंग चांगली झाली आहे. कारण की त्यांनी 40च्या आत रोखलं गेलं आहे. म्हणजे एक चांगली या प्रकारचा त्याने परफॉर्मन्स दिला आहे. म्हणजे एक सत्र आपण बघितलं त्यांची परफॉर्मन्स चांगलं झालं आहे, परंतु आता बॅटिंगची गरज आहे त्यांना. तर एका बाजूने बॅटिंग आपण पाहिली आहे ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाला, तर आता बॉलिंगची गरज त्यांना देखील आहे. कारण की डिफेन्स कराव्या लागतील धावा आणि हे सत्र आहे. कारण की हे सत्र म्हणजेच आपण बघितलं तर एक चांगला खेळाडू चांगला खेळ करतोय तर मग संघाला मोठा फायदा होत आहे. पाहावं लागेल आता गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा संघाच्या माध्यमातून कोणते आघाडीचे खेळाडू येतात, कोणते खेळाडू मात्र चांगल्या टेक्निकचा वापर करून चांगला क्रिकेट खेळतात, चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देत आहेत. कारण की प्रेक्षकांना आतुरता आहे. त्याचप्रमाणे VTCA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेले जे प्रत्येक संघाचे पाठीराखे असतील, प्रत्येक संघाचे आपण पाहिलं तर मग समर्थक असतात आणि ते देखील आतुरता असते त्यांना की आपल्या संघाचा परफॉर्मन्स कसा राहतं आहे, कोणता संघ चांगला खेळ करतो आहे आणि कोणता संघ मात्र आपण पाहतो आहे खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात. तर जोडलेले जे प्रेक्षक असतात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. केतकी बॉईज खंडीपाडा प्रेझेंट हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि गावदेवी जागमाता चषक 20-25 दुसरा दिवस आपण पाहतोय. दोन पंच आपण पाहिले आणि ॲक्शनमध्ये वैभव धूम आणि त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत अतुल राव. कालच्या दिवसामध्ये संतोष वळवी त्यांनी चांगली भूमिका पूर्ण केली. वैभवजी दळवी यांनी देखील पूर्ण केली. अगदी आपण बघितलं तर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत अतुल राव. चला दोन फलंदाज योगेश पिलाणा आणि पिंटू जाधव. बॉलिंग ट्रॅकवर JB जुचंद्रचं वंडर बॉय हे टोकन नाव त्यांना दिलं जातं आहे. सातत्याने जुचंद्र विभागामध्ये भरपूर अशा क्रिकेटच्या स्पर्धा खेळताना आपण त्यांना पाहिलं गेलं आहे. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार हिल सटीक लाईन आणि लेंथ आहे ज्याच्यासाठी ओळखला जातोय JB. खासियत आहे या गोलंदाजाची कारण की आपल्या गोलंदाजीमध्ये व्हरायटीज आहेत. कारण की क्विकर वन, स्लोअर वन, फास्टर अगदी आपण पाहू शकतोय की कटर अशा प्रकारची गोलंदाजी ही त्यांची खासियत आहे. आणि म्हणूनच कर्णधारांचा जर विचार केला तर ती सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिली जाते. साईडला मात्र चांगला फटका आहे, क्रॅकिंग शॉट आहे, फिल्डर आलेत लॉंग ऑन वरून विनीत चेंडूला फील्ड केलाय. तत्पूर्वी मात्र एक धाव मिळेल. अगदी आपण पाहिलं योगेश या संघाचे कर्णधार आहेत. कर्णधाराची भूमिका कारण की आपल्या संघाला एक चांगला ॲक्टिव्ह स्टार्ट करून द्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने दाखल झालेत. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन चांगलं आहे कारण की प्रत्येक संघाकडे लेफ्टी जेव्हा खेळाडू असतो ना तो प्रत्येक मैदानावर घातक ठरत असतो. आणि बघा की या मैदानावर देखील काय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की लेफ्ट हँडेड बॅटरला पोषक वातावरण आहे आणि त्या पोषक वातावरणामध्ये पोषक अशी खेळी आपल्या संघासाठी करेल का आणि करणं सगळ्यात मोठी जबाबदारी त्याची असणार आहे. कारण की आपल्या संघाचा विश्वास असतो ना की आघाडीचे खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला पाठवलं जातं ना जेव्हा दोन खेळाडू पुढे येत असतात ना तेव्हा संपूर्ण खेमा सगळ्या खेळाडूंची अपेक्षा असते की हा तुला नक्कीच चांगलं करायचं, तू चांगलं करशील तर आपला संघ चांगला करेल ही अपेक्षा त्याच्याकडून देखील आहे. परंतु मात्र आपण पाहूया की JB देखील मोठा खेळाडू आहे. चांगला फटका ओव्हरपिच चेंडूला लॉफ्ट केला तर सरळ रेषेमध्ये विशेप मध्ये फटका. यस डाऊन द ग्राउंड शॉट. इट्स अ मॅसिव्ह हिट. आरपार दमदार शानदार धमाकेदार हा आलाय पिंटूच्या बॅट मधून षटकार. थोडा पुढे सापडला चेंडू ओव्हरपिच कन्वर्ट केला 6 मध्ये आक्रमण केलं JB वर. हो आता बघा ही लाईन आहे. अशा प्रकारे एखादा चेंडू खराब पडला तर मग कमबॅक कसं करायचं आहे तर वाईडर लाईनला टार्गेट केला, ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आणि सफलता JBला मिळाली. हे असते एक चांगल्या खेळाडूची निशाणी. प्रत्युत्तरास प्रत्युत्तर जरी विकेट नाही परंतु डॉट हे असतं जशाच तसं उत्तर आणि ते दिलंय. फुलटॉस या वेळेला मात्र फटका खेळला जातोय. व्यवस्थित कन्व्हर्टिंग शॉट प्रॉमिसिंग शॉट याला म्हणतात तो झाला नाहीये परंतु एकदा मात्र मिळेल पिंटूला. टीमची टोटल पुढे सरकत असताना टीमची टोटल पाहता पोचली गेली आहे 8 या आकड्यावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत आत्तापर्यंत पण पाहिलेत तर मग 5 शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकातला. म्हणजे पॉवर हिट केली जाते का, पॉवर जनरेट केली जाते का बघावं लागेल, पाहावं लागेल. योगेश पिलाना कर्णधार आहे या संघाचा.
बॅटची कडा थर्डमॅन क्षेत्रामध्ये खेळाडू आहे थोडे लांब राहिले. चेंडू मात्र अडला गेलाय. धाव घेण्याची एक संधी आहे. संधीचं सोनं केलंय. धाव पूर्ण केली आहे. एक धाव आणि एका धावेने टीमची टोटल मात्र वाढत असताना टीमची टोटल पोहोचली आहे 9 या आकड्यावर. अगदी महत्त्वपूर्ण आपण पाहिलं 9चा आकडा काय आहे नक्कीच सांगू इच्छितो, परंतु घेतो तत्पूर्वी एक ब्रेक. नऊचा आला तू शिकार तू 9 आणि हा 9चा आकडा म्हणजेच अभिमान गर्व आणि नक्कीच आपण बघितलं शान वाढवण्याचं कार्य करताय. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये किंवा भारत देशाच्या बाहेर असो हे संपूर्ण समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये हा अति उत्साहाने साजरा केला जातो. तोच 9 ऑगस्टचा दिवस म्हणजे 9चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच आकडा सध्या तरी फळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलं षटक फिनिश झालं जेबी यांचं. आता मात्र सत्यवान बुरगुण जे बॉलिंग ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हे देखील आपण पाहिलं एक रेग्युलर गोलंदाज आहेत, परंतु जेव्हा चर्चा केली होती तर सराव नाही आहे असं देखील त्याने म्हटलं होतं. परंतु खेळ कसा होतोय. हो हो हा बॉल होता. भरपूर अर्ध्या क्रीजवर मिळालेला चेंडू होता योगेश यांना. एक संधी होती आपली पूर्ण हातातली पॉवर जनरेट करण्याची, परंतु बॅट आणि बॉल जिथे आपण पाहिलं कनेक्शन करता आलं नाही आणि अगदी आपण पाहिलं तर मग एक निर्धाव चेंडूच्या सहाय्याने सुरुवात झाली आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न टॉप एज झालाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथे. एक धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावच्या शोधात आहेत. होईल का? आणि हो झाली आहे. असं वाटलं होतं की कदाचित डायरेक्ट हिट होणार की काय, परंतु नाही. मात्र तिथे रनिंग बिटवीन द विषय हा एक चांगला राहिला, कारण की थोडंसं आपण बघितलं की एका क्षणाला असं वाटलं होतं की हा ना, परंतु नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की यस यस तर यस आणि पूर्ण गेले आहे. परंतु प्रेशर मात्र फील्डवर आलं. ठाकूरवाडा स्टार जुचंद्र हा संघ आपण पाहिला, ज्याला आधी आपण चंडिका जुचंद्र या संघाने पाहिलं गेलंय. आता या सीझनमध्ये टायटल नेम चेंज हे पाहायला मिळत आहे. बेस्ट टायमिंग शॉट आहे, हवेत आहे आणि यावेळेला फटका मात्र पकडला जातोय. धोका मोठा होता आणि सफलता मात्र पहिली प्राप्त केली जाते, ज्याची अत्यंत गरज होती. ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं कार्य सत्यवान्य केलं आणि पहिला धक्का मात्र आपण पाहिलं तर गावदेवी जावरबाडा पेलार या टीमला धाव फळकावर 11 धावा असताना तेव्हा एक चांगला गोलंदाज आहे. चांगला फटका आहे. आल्या आल्या मोठा फटका, मोठा धमाका आणि चेंडूला थेट इथे पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधावनसाठी षटकार. क्या बात आहे, सुपर शॉट. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिला तर षटकार आला आणि आल्या आल्या अगदी आपण बघितलं ना तर जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय हा खेळाडू. कल्पेश खापरे धमाका केला. टीमची टोटल पोहोचली 17च्या घरामध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. मात्र जेबी यांचा एक अतिशय जबरदस्त कॅच पाहायला मिळाला आणि जशाच तसं उत्तर दिलं गेलं. फलंदाजाला गोलंदाजाचं हे प्रत्युत्तर पाहायला मिळालं आणि जिथे आपण पाहिलं तर फलंदाजाने अत्र लगावला होता षटकार, तर त्याच फलंदाजाला करावं लागतं या षटकामध्ये परतीचा प्रवास. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. धावफलकावर 17 धावा. वाघ हाव
जंगल ना वाघ आकरे आगे येणा डोळा मासे आग वाकर वाघ हाव जंगल ना वाघ आकरे आगे येणा डोळा मासे आग. थँक्यू डीजे. बघा आत्ता विकेट गमावलेत तर सत्यवानने दुसरी सफलता या ओव्हरमध्ये मिळवून दिले. आणखीन 17 धाव्यांची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे आणि पंकज डबका एक अतिशय चांगला खेळाडू आहे. हिटिंगची ॲबिलिटी आहे या खेळाडूची देखील. भरपूर सामने खेळलेला खेळाडू आहे, परंतु पहिला बॉल फेस करत असताना आक्रमक जी शैली आहे आणि त्याच आक्रमक शैलीमध्ये स्टार्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळाला सत्यवानचा. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होत असताना फलकावर आपण पाहिलं 17 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये अर्धा पल्ला जो गाठायचा आहे ना तो गाठला गेलाय. यस, षटक समाप्त झालंय. 2 षटकाचा खेळ मात्र इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 8. आता मात्र आपण पाहिलं म्हणजे अर्धा पल्ला गाठला, अर्धा पल्ला शिल्लक आहे. 17 धावा अजून सुद्धा हव्या आहेत 12 चेंडूमध्ये. मात्र त्या थोड्या कठीण जातील की सोप्या होतील हा मोठा प्रश्न. प्रश्नाचं उत्तर मिळेल थेट मैदानाच्या आतमध्ये. पाहण्यासाठी कुठे जाऊ नका, एकत्र हा पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. केतकी बॉईज खंडीपाडा पुरस्कृत हा टेनिस क्रिकेटचा संग्राम आपण जर पाहिला तर आई जागमाता चषक 2025. अगदी महत्त्वपूर्ण लढत प्रेक्षकांच्या माहितीसाठी. गावदेवी जाबरपाडा पेलार विरुद्ध ठाकूरपाडा स्टार जुचंद्र. भावेश वनगा अँड टीम. अगदी आपण पाहिलं तर पॉईंट या क्षेत्रामध्ये भावेश वनगा यांना आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन कॉमेंट्री पॅनलवर आपण बघितलं तर नेहमीच त्यांचा आवाज आपण ऐकत आहात. एक चांगली टीम, मागच्या हंगामामध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलं. मागच्या हंगामामध्ये एक टायटल त्यांनी देखील मिळवलं गेलं होतं, पटकावलं गेलं होतं. या सीझनची सुरुवात देखील चांगली करायची अपेक्षा आहे. पहिला चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न, मात्र त्या चेंडूला खेळलं गेलंय पिंटूच्या माध्यमातून डिक्लेरेशन झोनमध्ये. एक धाव मात्र तिथे मिळेल. हर्षद अगदी आपण पाहिलं तर ऑलराऊंडर आहे या टीमचा एक महत्त्वाचा, ज्यामध्ये जेबी जी भूमिका पूर्ण करत असतो, विनीत जी पूर्ण करत असतो, हर्षद देखील तीच भूमिका पूर्ण करण्याची क्षमता ठेवतोय. विथ बॅट मात्र जास्त करता आलं नाही आहे, परंतु विथ बॉल त्यांना चांगलं करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यावेळेला आपण पाहिलं तर आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एक गुड बाउन्सरचा वापर केला गेला, मात्र फेकी थोडीशी खराब आली आहे. जास्त फायदा मात्र मिळत नाही आहे आणि वाईटचा इशारा मात्र नक्कीच इथे पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. कारण की एक तिखट बाउन्सर, हाईट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तेच कारण आपण पाहिलं इथे की पंचांनी सांगलं यस इट इज अ वाईट डिलेव्हरी. आणि अगदी आपण पाहिलं तर मग स्ट्राईक पंच वैभव तुम्ही यांनी देखील सांगितलं गोलंदाजाला की 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. एक जी चेतावणी आहे या ओव्हरची मात्र जी दिली आहे, आणि अगदी आपण पाहिलं तर एक बाउन्सर आहे तो कंप्लीट केला आहे. टीमची टोटल अगदी आपण पाहिली आहे तर पोहोचली गेली आहे 20. या आकड्यावर 14 धाव्यांची गरज आहे. पुढचा चेंडू पाहतोय आपण पंकजसाठी. हर्षद टाकपुटला पंच केला जातोय. अगदी आपण पाहिला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तत्पूर्वी एक धाव मिळेल. थोडंसं चेंडूने दिशा बदलली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सोप्या पद्धतीने 2 धावा अगदी कंप्लीट होत असताना देखील इथे पाहायला मिळाल्यात. जास्त मेहनत मशक्कत करावी लागत नाही आहे. कुठेतरी आपण पाहिलं की या मॅचमध्ये थोडीशी ऊर्जा कमी पडली आहे. बघा जर एखादा मॅच आपण पाहिलं लो टोटल आहे, परंतु नक्कीच त्या मॅचला मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पाहिलं सोडायचं नाही आहे. कारण की रोहित शर्माने दाखवून दिलं जेव्हा वर्ल्ड कप जिंकला 30 चेंडूमध्ये 30 धावा, नक्कीच संपूर्ण भारत देशाला वाटलं की आता वर्ल्ड कप हातातून गेला. परंतु जिद्द होती, मनगटामध्ये ताकद होती आणि नक्कीच एक उमेदची किरण होती आणि तिथून भारताने वर्ल्ड कप जिंकला. आता ती उमेदची किरण मात्र हरू नका. फटका चांगला खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, खेळाडू आहेत इथे. मात्र आपण पाहिलं तर एक धाव मिळाली आहे.
वृक्षदेव आहे, वृक्षदेवतावर चेंडू नक्कीच आडला गेला होता आणि नक्कीच तिथून आपण पाहिलं तर मग थोडा स्लो झाला, जो फास्ट गेला होता आणि त्यामुळे एक धाव मिळाली. टीमची टोटल पोचली गेली आहे 23च्या घरामध्ये. नऊ चेंडू 11 धावा. लेफ्ट हँडेड बॅटर पिंटू अतिशय चांगला खेळ केला त्यांनी. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आपण पाहिला आहे. आडवी बॅट पुन्हा एकदा यूज केली गेली आहे. अगदी आपण पाहिलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. फंबल झालाय. यस नो मात्र थोडंसं कॉलिंग चुकीचं झालंय, परंतु फेकी देखील खराब झालाय. त्याचं खामियाजा भोगावा लागतंय. पाहता पाहता अगदी आखो ही आखो में इशारा आणि भनक न लागताच आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील अगदी चित्याच्या चपळाईने कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी झाले. या दोन्ही बॅटरची तितकी तारीफ करावी लागेल ना तितकी कमी, कारण की ज्या क्षणाला आपण पाहिलं की एखादा खेळाडू कमी कसा पडतोय आणि लगेच आपण धाव कशी पूर्ण करायची हे त्याने दाखवून दिलं. टीमची टोटल पोचली आहे 25च्या घरामध्ये. चोरकस मारण्याचा प्रयत्न आता मात्र आपण पाहिलं सफलता गोलंदाजाला मिळते एक डॉट चेंडू फेकायला, कारण की डॉट चेंडूज आहेत ते खूप महत्त्वपूर्ण आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी डॉट चेंडू सोबतच विकेट जर आले या मॅचमध्ये प्रेशर वाढेल आणि प्रेशर वाढलं तर कदाचित एक संधी मात्र प्राप्त होईल आणि संधीचं सोनं हे कोणाला करता येत नाही, तर नक्कीच आपण पाहू शकतो करू शकतायत. इथे आपण पाहिलं तर हर्षद यांच्या गोलंदाजीचा आता मात्र शेवटचा चेंडू. बेस्ट टायमिंग शॉट आहे. अगदी आपण पाहिलं तर झेल निर्माण झाला होता, परंतु सेफ अगदी आपण पाहिलं कोणीही खेळाडू नाही अशा ठिकाणी पडला. एक संधी होती धाव घेण्याची, ती मिळाली. एका धावने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 26 या आकड्यावर. म्हणजेच काय तर आता राहिलेले 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धाव्यांची गरज. 6 चेंडूमध्ये 8 धावा असं नाही आहे की ह्या सोप्या आहेत, कारण की अनेक वेळा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा इतिहास जर पलटून बघितला तर 6 चेंडूमध्ये 8 धावा देखील झालेल्या नाहीत, 6 चेंडूमध्ये 4 धावा देखील झालेल्या नाहीत, 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील झालेल्या नाहीत. आणि हा मागचा इतिहास आहे, मात्र तो इतिहास पुन्हा एकदा डोळ्यांच्या समोर ठेवण्याची संधी आहे. संधीचं सोनं केलं जाईल का, काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये प्रत्यक्षात पाहणार आहोत. तत्पूर्वी कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आई जागमाता चषक घेऊ, एक छोटा म्युझिकल ब्रेक, डीजेला संधी देऊया आणि त्यानंतर मॅचमध्ये कमबॅक करूया. चला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा, कारण की दिवस छोटा आहे मित्रांनो. 5च्या नंतर बॅड लाईटला इथे सुरुवात होते का, तर नक्कीच डोंगर रांगा अगदी या मैदानाच्या जवळ आहेत आणि त्यामुळे सूर्योदय आपण बघितलं तर सूर्यास्त त्याला आपण म्हणतोय तो अगदी लवकर होत आहे आणि त्यामुळेच इथे अंधार मात्र लगेच येतो. आणि त्याच्यासाठी वेळेच्या बाबतीमध्ये याच 2 संघांनी नाही तर येणाऱ्या प्रत्येक संघाने प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका पूर्ण करायची की वेळेच्या बाबतीमध्ये जास्त वेळ खर्च करू नका, ही रिक्वेस्ट करते तुम्हाला. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. सोपं आहे परंतु शक्य तितकं देखील कठीण होऊ शकतं. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितला तर महत्त्वाचा खेळाडू विनीत आणि आपण पाहिलं पहिला बॉल डॉट आलाय. हा डॉट बॉल म्हणजे भरपूर आणि भरपूर सगळे प्रश्न देऊन जाईल, विचारून जाईल की प्रश्नांचं काही उत्तर मिळेल का पिंटूच्या माध्यमातून. फटका चांगला खेळलाय, टायमिंग बे मिसाल पिंटू नावाचा हा आलाय मोठा धमाका. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, सिक्सर. एक चांगला फटका, थोडासा पुढे सापडलेला चेंडू पाहायला मिळाला. आता गरज आहे फक्त आणि फक्त 2 धाव्यांची. चेंडू शिल्लक आहे 4 धावा हव्या आहेत 2. पिंटूच्या बॅटमधून चांगला परफॉर्मन्स झाला, 2 षटकार त्याने आत्तापर्यंत लगावलेत आपल्या संघासाठी. एक अँकरवाली इनिंग म्हणतायत ना, ते त्यांनी बिल्ड अप केली आहे.
कारण की जेव्हा जेव्हा आपल्या संघासाठी एक ओपनिंगचा खेळाडू मॅच पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं आणि ते अस्तित्व आता पुन्हा नव्याने निर्माण केलंय विनीत या खेळाडूंनी. गोलंदाजीमध्ये आलाय, कमाल केले, जादुई गोलंदाजी. न्यू बॅटर किरण आलाय, मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय काय झालंय, तर आलाय हा डॉट चेंडू आलाय. म्हणजेच काय, तर आत्ता या मॅचला जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये धावेंची गरज आहे, ती म्हणजेच 2. ज्या प्रमाणे उल्लेख केला जातोय ना संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब लग जाए आग सीने में. एका चेंडू मध्ये 2 धावेंची गरज. न कद बडा न पद बडा, अब मुसीबत में कोण खडा. आता ते पाहायला मिळेल, फलंदाज की गोलंदाज. कारण की या सिच्युएशनला अगदी सोप्या पद्धतीने हँडल केलं असतं. अगदी आपण बघितलं तर गादवी जाबरपाडा पेल्लार या टीमने, परंतु नाहीये, इझिली घेतला. म्हणूनच म्हणतो की क्रिकेटच्या पटलावर हसणारा रडतो आणि रडणारा हसतो. काय घडेल माहित नाही. इथे काय घडलंय आणि अगदी आपण पाहिलंय पंच मात्र स्थिर आहेत आणि अगदी आपण पाहू शकतोय ठाकूरबाडा टीमने तर जल्लोष साजरा केलाय, परंतु शंका आहे फलंदाजाच्या मनात आणि त्या शंकाला आपण पाहूया, निवारण करूया. दूध का दूध आणि पाणी का पाणी करूया. तिसरा अंबरला रेफर केलाय. अगदी आपण पाहिलं तर पंचाने निरीक्षण केलं, कारण की शंका होती सगळ्यांच्या मनामध्ये, कारण की कोणत्याही संघावर अन्याय होणार नाहीये आणि शंकेचं निवारण झालंय. पंचांनी देखणं केलंय, पाहणी केलंय आणि या रोमहर्षक मॅच मध्ये आहे ना, आता पंचांचा इशारा देखील मिळेल. आणि काय काय तर पंचांना माहिती आहे. आणि यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी अँड विन होतंय. अगदी आपण पाहिलं तर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स. एक रोचक मुकाबल्यामध्ये आपण पाहिलं तर हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं ना, मी आधीच उल्लेख केला होता. कारण की जो सामना आठवा रोहित शर्मा आणि नक्कीच आपण पाहिलं भारतीय संघाला, कारण की 30 चेंडूमध्ये 30 धावा होत्या, तेव्हा त्या डिफेंड करायच्या असताना असं वाटलं संपूर्ण भारत देशाला की आपण वर्ल्ड कप गमावला, परंतु गमावला नव्हता मित्रांनो. तिथूनच तर वर्ल्ड कप आपण कमावला होता आणि तेच तर चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कारण की जुचंद्र संघाला देखील असं वाटलं होतं की कदाचित हा मॅच आपल्या हातातून जातोय की काय, परंतु मनगडामध्ये जिद्द, मनामध्ये ताकद होती आणि नक्कीच त्याने दाखवून दिलं की ह्या मॅचला आम्ही जिंकू शकतो आणि जिंकलाय. चला टॉसची वेळ झाली, प्लीज क्विक या दोन्ही टीमचे कर्णधारांना विनंती करतोय. या विनंती करतोय मी, 2 कॅप्टन प्लीज या. जुचंद्र टीमचे कॅप्टन असतील आणि गावदेवी देवदल टीमचे कॅप्टन.
आणि मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो जातोय अगदी आपण बघितलं तर नाजूक सिच्युएशनमध्ये आपण बघितलं तर जर सिच्युएशन हँडल केलं अगदी अगदी